बॉलर कोण आहे बॉलर? धन्यवाद। सामन्याला सुरुवात होतीये। फ्रेंडशिप कोरावले विपक्ष आंबेलेपाडा या दोन संघादरम्यान मॅचला सुरुवात होतीये। क्षेत्ररक्षण सजलंय आपण पाहतो। कोरावले संघाचं आंबेलेपाडा संघाची सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये। दिगंबर आणि पिंटू ही जोडी मैदानामध्ये। पंचांचा हिरवा कंदील। पहिला चेंडू हलक्या हातानं सन्मान देत असताना चांगला फटका बघायला मिळाला। स्वतःचं खातं खोललं आणि एक धावाने धावफलकाला सुरुवात झाली आहे। आंबेलेपाडा संघाची धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचलेली आपल्याला बघायला मिळते। षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क वरती योगेश कोरावले संघाच्या वतीनं। चांगला गोलंदाज आहे आणि हे पहिलं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी। महत्वाची मॅच आजच्या दिवसातला हा दुसरा सामना। या वेळेस बॅटची कडा यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू निघून चालला होता, मात्र शॉर्ट थर्ड बँडला चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलं। एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागतं। एक धावेने धावफलक निश्चितच पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं दोन्ही आकड्यावरती। गोलंदाज योगेशच्या विरोधात संयमानं सुरुवात करत असताना आंबेलेपाडा संघाचे दोन्ही फलंदाज। या वेळेला फटका फसलेला बघायला मिळतोय। चेंडू हवेमध्ये मैदानावरती क्षेत्ररक्षक निश्चितच होता। चांगली फिल्डिंग बघायला मिळाली। चेंडूला कलेक्ट केलं आणि सुपूर्द केलं विकेट किपरच्या हातामध्ये। त्यानंतर एकाच धावेवरती संतुष्टी बाळगली। दोनही फलंदाजांनी संयमी सुरुवात आंबेलेपाडा संघासाठी। दोन फलंदाज आपण पाहतोय दिगंबर आणि पिंटू ही जोडी। स्ट्राइक वरती पिंटू। या वेळेला चेंडू चांगला बघायला मिळाला। गोलंदाज योगेशचा हा निर्धाव चेंडू फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज आला नाही आणि हा बीट झालेला चेंडू बघायला मिळाला। शांत संयमी सुरुवात करत असताना आंबेलेपाडा संघाचे दोन्ही फलंदाज, एका बाजूला दिगंबर, स्ट्राइक वरती पिंटू आणि गोलंदाज योगेश। या वेळेला ऑनसाइडला खेळायचं होतं, बॅटला कनेक्ट झालाय, इनफिल्ड मध्ये अडवलं चेंडूला एकच धावेसाठी। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक। 5 षटकांचा सामना आणि पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्क वरती योगेश सज्ज आहे। पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू स्ट्राइक वरती दिगंबर। शपलवून खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला टप्पा बघायला मिळाला। हा सुद्धा निर्धाव चेंडू। पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 4 धावा अंकित झालेल्या आपल्याला बघायला मिळतात। दोनही संघासाठी एक संयमी सुरुवात बघायला मिळाली। अद्यापपर्यंत एकही गडी बाद नाही आंबेलेपाडा संघाचा। दोनही संघाच्या कर्णधारांनी एक सूचना लक्षात घ्या मित्रांनो। फलंदाजाला बीमर साठी रिव्ह्यू घेता येईल आणि धावबाद साठी रिव्ह्यू घेता येईल। एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल आणि तो बीमर साठी आणि धावबाद साठी तुम्ही वापरू शकता आणि तो रिव्ह्यू फलंदाजानंच घ्यायचा आहे। डगआउट मधनं कोणी प्लीज सूचना करू नका मित्रांनो। डगआउट मध्ये तुम्ही टाळ्या वाजवू शकता, शिट्या वाजवू शकता, बाकी इतर सूचना प्लीज करू नका कोणी। आदरणीय प्रकाशजी शेळके साहेब, प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। आंबेलेपाडा संघाच्या फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी इथून मान्यवरांच्या शुभ असते। प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। आंबेलेपाडा संघासाठी पहिलं षटक आपण पाहिलं, 4 धावांचं आलं। त्यानंतर दुसरं षटक चालू झालंय। डावखुऱ्यात आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय कोरावले संघाच्या वतीनं। हा
मोहन डावखुरी हाताचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू हाताळत असताना स्ट्राइक वरती पिंटूला आपण पाहतोय. संयमी सुरुवात, अद्यापर्यंत एकही गडी बाद नाही. ही जमेची बाजू आहे आंबेळेपाडा संघासाठी आणि धावफलकावरती थोडीशी स्थिरावलेली धावसंख्या आपण पाहतोय. अद्यापर्यंत 4 या आकड्यावरती थांबलेली धावसंख्या. षटक क्रमांक दुसरं मोहन डाव्या हाताने पंचांच्या डाव्या बाजूने जात असताना या वेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला. बॅटचा आणि चेंडूचा व्यवस्थितरित्या संपर्क नाही आणि हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. दुसरं षटक चालू आहे पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकामध्ये मोहन गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. बिंब रचना चांगली बघायला मिळते. विकेट किपर आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट स्क्वेअरवरती एक क्षेत्ररक्षक. या वेळेस पिंटूच्या बॅट मधनं आपल्या गावाचा, आपल्या नावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. सुवर्ण संधी फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आदरणीय आंबेळेपाडा संघाच्या फलंदाजांसाठी आदरणीय सुजलजी गडगे साहेब यांच्या वतीनं. या वेळेला फटका फसलाय बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल जात असताना पहिला गडी ब्रेक थ्रू मिळवून देत असताना मोहन, पहिला धक्का पिंटू बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. मोहनला आपण पाहतो अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना षटकार आला. त्यानंतर कमबॅक केलं. पिंटूच्या बॅट मधनं त्या 6 धावांचा फटका आला. त्यानंतर मात्र थांबून ठेवलं पिंटूला आणि ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आपल्या कोरावले संघाला पहिला गडी बाद झाला. आंबेळेपाडा संघाचा धावफलकावरती 10 धावा, एक गडी बाद आपल्याला झालेला बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चाललेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय सुनीलजी माळी साहेब आणि त्यांच्या समवेत नकुलजी भांडे साहेब, त्यांची 58 शिलेदारांची ही संपूर्ण टीम त्यांच्या सोबत आणि चाललेला हा भगवा थरार. या वेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. एक टप्पा खाल्ल्यानंतर हा भगवा चौकार. दिगंबरच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेत असताना आंबेळेपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. महत्वाची ही मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये संयमी खेळी साकारतोय. या वेळेस मात्र जशी संधी मिळाली 4 धावा वसूल केल्या. दिगंबर या वेळेला मात्र वाईड यॉर्कर बघायला मिळाला. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर फेकलेला हा चेंडू ब्रह्मास्त्र डागत असताना गोलंदाज मोहनचं हे षटक आपण पाहिलं दुसऱ्या क्रमांकाचं. हे दुसरं षटक संपन्न झालं आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 14 धावा. 7.00 ची सरासरी राखत असताना या 14 धावा धाव फलकावरती आंबेळेपाडा संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 2 षटकं संपन्न झाली आणि 14 धावा. संयमी सुरुवात आपण जर पाहिलं तर आंबेळेपाडा संघाच्या वतीनं झालेली ही सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. फलंदाज पिंटूच्या बॅटमधनं निश्चितच एक षटकार आला. त्यानंतर बाद झाला. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आपल्या संघासाठी येताना आपल्याला बघायला मिळाला. फलंदाज अर्जुन आणि दिगंबर वरती मोठी जबाबदारी आहे. षटक क्रमांक 3 चालू होईल. या वेळेस आपल्याला बघायला मिळेल गोलंदाजी मार्ग वरती परिवर्तन निश्चितच असेल. कोरावले संघाच्या वतीनं षटक क्रमांक 3 चालू होईल. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज योगेश. पहिलं षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी त्यानं केली होती आणि आपल्या स्पेल मधील हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय.
षटक क्रमांक 3 संघासाठीच आणि स्वतःसाठीच हे पहिलं षटक हाताळतोय योगेश. विभरचना बघायला मिळेल. फिल्डिंग थोडीशी पसरवलेली निश्चितच असेल. तिसरं षटक चालू होत आहे. पॉवर प्लेच्या षटकानंतर पाबंदी तुम्ही हटवू शकता आणि ती हटवलेली आपल्याला बघायला मिळते. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या वेळेस रिव्हर्सचा प्रयत्न यशस्वी आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. थर्ड मॅन बाउंड्रीला मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच बघायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धाबेसाठी सुद्धा रबाना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. फटका आल्या मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. रिव्हर्सचा प्रयत्न करत असताना अर्जुनच्या बॅटमधनं या 3 धावा निश्चितच धावफलकावरती जोडल्या जातात. 3 धावांनी धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं 17 या आकड्यावरती. सकाळचं मनमोहक वातावरण, भगव्याचा हा थरार, अतिशय महत्वाची ही आणि या मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय सुनील दादा माळी, त्यांच्या समवेत नकुलजी भांडे साहेब, त्यांच्या 58 शिलेदारांचं संपूर्ण पाठबळ आणि अगदी डामडौलात उभी राहिलेली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा 8वा दिवस. या वेळेस बॅटची कडा यष्टीरक्षक बीट निश्चितच झालाय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सज्ज होता. चेंडूला अडवलं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. चांगली गोलंदाजी चालू आहे. उत्तर सुद्धा चांगलं देत असताना फलंदाज बॅटची कडा घेतली आणि एक धाव आपल्या धावफलकावरती निश्चितच जोडली जाईल. आमचे रमेश महाराज शिंदे नेहमीच सांगत असतात, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. ज्या वेळेला तुम्हाला मोठे फटके येत नसतात तेव्हा सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं असतं आणि ते सूत्र वापरत असताना आपल्याला बघायला मिळतात दोनही फलंदाज दिगंबर आणि त्याच्या समवेत अर्जुन. या वेळेला ओरपीस डिलिव्हरी, फटका चांगला बघायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांचा बेधुंद तडाखा, षटकार. अर्जुन मात्र अगदी घरूनच सेट होऊन आलाय की काय अशा पावित्र्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती 3 धावा घेतल्या, त्यानंतर आलेला हा दमदार षटकार. वैयक्तिक 9 धावांवरती खेळत असताना अर्जुन संयमी सुरुवात झाली, त्यानंतर मात्र आक्रमण चढवायला सुरुवात झाली आहे. आंबेळेपाडा संघाच्या वतीनं आलेला हा दमदार प्रहार, षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे सरकलं होतं. त्यानंतरचा हा चेंडू निश्चितच एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. आश्वासक फटका निश्चितच नव्हता, मात्र स्ट्राईक चेंज केली. एकेरी धावेवरती समाधान मानलं, सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. षटकार आल्यानंतर अर्जुनने ही सिंगल घेतली. धावफलक जाऊन पोहोचलं ते 25 या आकड्यावरती. हळूहळू धावफलक गती वाढत असताना, धावफलकाचा आलेख वाढत असताना आंबेळेपाडा संघाची फलंदाजी आपण पाहतोय. योगेश स्वतःचं दुसरं, संघासाठीचं 3रं षटक. या वेळेस खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा संपर्क झाला नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक केलं योगेशनं. या चेंडूवरती थांबून ठेवलं फलंदाज दिगंबरला. फटका चांगला बघायला मिळतोय दिगंबरच्या बॅट मधनं. हा गगनभेदी फटका, षटकार. चांगली धावसंख्या इथून बघायला मिळतीये. अतिशय बेधुंद फटका बघायला मिळाला. फलंदाज दिगंबरच्या बॅटमधून आलेल्या त्या 6 धावा. निश्चितच धावफलकाची गती वाढवण्याचं काम केलं जात आहे. धावफलकाला उभारी देण्याचं काम केलं गेलं. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 31 धावा. पहिलं षटक संयमी आलं, त्यानंतर 2ऱ्या षटकावरती थोडासा प्रहार बघायला मिळाला. त्यानंतर 3रं षटक जे आलं त्या षटकामध्ये मात्र आश्वासक फलंदाजी झाली आहे. 3 षटकांची समाप्ती मैदानावरती आपण पाहतो. 31 धावा आंबेळेपाडा
संघाची धावसंख्या, ड्रिंक्स ब्रेकचा समय, या समयामध्ये तुम्हाला वेळ मिळत असतो व्यूहरचना करण्यासाठी, या समयामध्ये वेळ मिळत असतो तुम्हाला चर्चा करण्यासाठी, समोरच्या संघाला कसं अडचणीत आणायचं, समोरच्या संघाविरोधात कशी व्यूहरचना करता येईल यासाठी मिळालेला वेळ असतो. पंच खेळाडूंना सूचना द्या, 25 मिनिटांमध्ये 5 षटक संपूर्ण होणं गरजेचं आहे, अन्यथा पॅनल्टी दिली जाते मित्रांनो. 25 मिनिटात 5 षटक पूर्ण करायची असतात. 25 मिनिटांचा आपणास अवधी असतो आणि अवधीमध्ये ही 5 षटक आपल्याला पूर्ण करायची असतात मित्रांनो. पंच वारंवार खेळाडूंना सूचना द्या प्लीज. तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर 31 धावा. चला मित्रांनो, सहकार्य करा. आयोजकांना केव्हाही वाटत नसतं कुठल्या संघाला पॅनल्टी द्यावी, कुठल्याही संघाला नुकसान व्हावं, मात्र आपणही थोडंसं भान ठेवणं गरजेचं असतं. वेळेचं, गेलेली वेळ परत येत नसते. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटक पूर्ण करायची असतात. व्यूहरचना सज्ज, चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज सज्ज, यावेळेस हायवेच्या वतीनं षटक क्रमांक 4 चालू होत आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पिंकेश. चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. षटकातील हा पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. पंचांच्या डावीकडून येत असताना हायवे एंडच्या वतीनं यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. टायमिंग चांगलं झालंय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू विजय. फलंदाज अर्जुन, या वेळेस मात्र अतिशय आक्रमक फलंदाजी चालू आहे. पिंकेच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार बघायला मिळाला. चेंडू 6 धावांसाठी पाठवला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. गोलंदाजी मार्गवरती पिंकेश आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण. फुलटोज या वेळेस बॅटची कडा घेतली आहे. शॉट फाईन लेगला फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. चेंडूला अडवलं. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेने आपली एंड बदलत असताना दोन्ही फलंदाज, अर्जुन एक धावीतून पूर्ण केली. धावफलक जाऊन पोहोचवलं ते 38 या आकड्यावरती 38. पिंकेचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज दिगंबर. या वेळेला बॅटची कडा, कॉट बिहाइंडचा अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. दिगंबरची खेळी संपुष्टात. मोठा मासा गळाला लागत असताना गोलंदाज आपण पाहतोय पिंकेश. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. त्यानंतरच्या या चेंडूवरती गडी बाद केलाय. फलंदाज दिगंबरचा अडचण इथून दूर केलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आंबेळेपाडा संघासाठी नंबर 4 वरती नरेश फलंदाजीसाठी जाताना बघायला मिळेल. मिडल ऑर्डर मध्ये येत असताना आपल्या संघासाठी अर्जुन आणि नरेश या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. कोरावले संघाच्या वतीनं गोलंदाज पिंकेश. 38 धावा, 38 ऑन स्कोर बोर्ड. पिंकेचा चेंडू बॅटची एज घेतल्यानंतर चेंडू हवेमध्ये आहे. थोडासा मिस टाइम निश्चित होता, मात्र नशिबाची साथ मिळाली. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. निर्जन स्थळावरती हा चेंडू ड्रॉप होताना आपल्याला बघायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्वतःचं खातं खोलत असताना नरेशला आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या आणि धावफलकाला पुढे घेऊन जातोय. जाऊन पोहोचलं धावफलक 40 आकड्यावरती. पुन्हा एकदा पिंकेश समोर. नरेश स्ट्राइक वरती. या वेळेला मात्र कमबॅक केलं पिंकेशनं. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. कोरावले संघाच्या वतीनं
हा निर्धाव चेंडू निश्चितच आपल्याला बघायला मिळाला. षटक क्रमांक 4 चालू आहे. धावफलकावरती जर आपण नजर मारली तर एक चांगली धावसंख्या निश्चितच 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या. आंबेळेपाडा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या धावा जमवताना मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट पिच होता. ऑफसाईडच्या दिशेने निघून जाणार चेंडू. पंच आमच्या बाजूला वळाले. दोन्ही हात समांतर केले आणि अवांतर घोषित केले या चेंडूला. निश्चितच या चेंडूची गुणवत्ता तपासली. धर्मेंद्र वर्मा सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. अतिशय नामवंत पंच त्यांच्या समवेत रॉकी सर आहेत. अतिशय चांगली पंचगिरीची भूमिका गेल्या 8 दिवसापासून आपण पाहतोय. खेळीमेळीच्या वातावरणात चाललेला हा क्रिकेटचा थरार. पुन्हा एकदा सज्ज पिंकेश. या वेळेला अतिशय चांगलं कमबॅक. हा चेंडू निश्चितच निर्धाव आणि षटकाची सांगता. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 41 धाबा. 2 गडी बाद 41 धाबा. धावसंख्या आपण पाहतोय आंबेळेपाडा संघाची. अतिशय आश्वासक सुरुवात. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. प्रत्येक षटकासाठी आपल्याला 5 मिनिटांचा अवधी असतो. मुबलक अवधी असतो. या 5 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं असतं. बाईक ना ओके. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर एक ऍक्टिवा बाईक आहे. ऍक्टिवा आहे. व्हाईट कलरची ऍक्टिवा आहे. थोडीशी बाजूला पार करा मित्रांनो. तिच्या काचेचं रिफ्लेक्शन डायरेक्ट आपल्या व्यासपीठावरती येतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि त्या गाडीची लाईट चालू आहे मित्रांनो. शेवटचं षटक या वेळेस कोरावले संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्क वरती भावेश आलाय. महत्वाचं षटक. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस असेल फलंदाजांचा. अर्जुन रिव्हर्सचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळायचं होतं मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूला थोडस हळवा रिलीज केलं. थोडीशी उंची कमी ठेवली. फलंदाजाला अंदाज आला नाही आणि हा निर्धाव चेंडू. अतिशय आक्रमक फलंदाज आहे अर्जुन. तितकाच ताकदीचा गोलंदाज समोरून. नवीन गोलंदाज युवा खेळाडू आहे भावेश. या वेळेस ऑनसाइडला खेळायचं होतं. शॉर्ट फाईन लेगला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडूला अडवलंय मात्र निश्चितच 2 धावा जोडल्या जातील. धावफलकावरती 3ऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना झालेत. 3 धावा पूर्ण होतील का हा एक प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर पंच आम्हाला देतील. निश्चितच या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट होताना निश्चितच बघायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती राखली. धावफलक पुढे सरकवलं. 3 धावांनी जाऊन पोहोचलं 44 या आकड्यावरती. सकाळचं सत्र आजच्या दिवसातला हा आपण पहिल्या फेरीतील सामना पाहतोय. महत्वाची मॅच. मुरबाड विभागातील 2 संघ खेळताना बघायला मिळतात. यावेळेस एष्ट्यांच्या जवळून काढलेला चेंडू बाईकच्या स्वरूपाची धाव चोरण्याचा प्रयत्न मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज इथे बाद होतोय. नरेशची खेळी संपुष्टात. धावा जमवणं गरजेचं आहे आणि अशा प्रयत्नामध्ये बाद झालाय नरेश. फलंदाज बाद झाला. धावफलक स्थिरावलेलं 44 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थ. अतिशय चांगली गोलंदाजी भावेश. चांगली गोलंदाजी. छोटा पॅकेट बडा धमाका. गोलंदाजी चांगली चालू आहे. समोरून आपण पाहतोय नामवंत फलंदाज अर्जुन आहे स्ट्राईक वरती. अर्जुनचं आव्हान असेल निश्चितच भावेश समोर या शेवटच्या. चला मित्रांनो वेळ घेऊ नका कारण शेवटचं षटक. भावेश गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा एकदा कोरावले संघाच्या वतीनं चाललेली गोलंदाजी आपण पाहतोय. 5व्या षटकामध्ये आपण आहोत आणि या षटकामध्ये धावफलक जर आपण पाहिला तर 44 या आकड्यावरती.
या वेळेला अर्जुनच्या बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू हवेमध्ये झेल टिपला गेलाय आणि महत्वाचा गडी बाद होत असताना अर्जुन बॅक टू द पॅव्हेलियन. पाचवं षटक, चांगली गोलंदाजी, गोलंदाज भावेश युवा गोलंदाज या वेळेस आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी दाखवत असताना छोटा तीर घाव करे गंभीर. चांगली गोलंदाजी, मोठा अडसर दूर केला, अर्जुनला माघारी पाठवलं. नवीन फलंदाज मैदानात निखिल आलाय. निखिलला मात्र धावफलक सजवावं लागेल, धावगती वाढवावी लागेल, अनेक धाबांचा मात्र उंचावावा लागेल. गोलंदाजी चांगली करत असताना कोरावले संघासाठी आपण पाहतो भावेशनं मात्र इम्प्रेस केलंय. केवळ 3 धावा अद्यापर्यंत खर्च केल्या या षटकामध्ये. 4 चेंडू फेकून कंप्लीट केलेत. षटकातील 5वा चेंडू सामना करण्यासाठी फलंदाज त्रिंबक साठी हा चेंडू पायाला ब्रश झाल्यानंतर लेग बायची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पंचांचा इशारा. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न निश्चितच केलाय, मात्र आपली विकेट या वेळेस गमवावी लागेल. आल्या पावली माघारी परतत असताना डायमंड डॉगचा शिकार फलंदाज निखिल या वेळेस होत असताना आपल्याला बघायला मिळाला. पाचवं आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. महत्वाचं षटक, स्लॉकचं षटक ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवरती जास्तीत जास्त धाबा येणं खूप गरजेचं आहे. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात जातोय कुणाल आणि त्र्यंबक ही जोडी मैदानात निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू या वेळेस मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्क वरती आहे भावेश. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. त्र्यंबक साठी यावेळेस सन्मान देत असताना पॉइंटच्या बाजूने चेंडूला काढलंय. डीप कव्हर वरती क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू अडवलाय. तिसऱ्या धावेचाही निश्चितच प्रयत्न यावेळेस होतोय. तिसरी धाव पूर्ण होईल का या प्रश्नाचं उत्तर फलंदाज बाद होतोय. 2 धावा निश्चितच धावफलकावरती जोडल्या जातील. 5 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 47 धावा जमवल्या आंबेळेपाडा संघानं. 48 धावांचं टार्गेट ज्या वेळेला कोरावले संघ फलंदाजीसाठी उतरेल. 30 चेंडू आणि 48 धावा.
शिरगाव विपक्ष स्टार 11 शेलारी दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. शेलारी संघाचे कर्णधार या नाणेफेकीसाठी यायचे मित्रांनो. यानंतरची मॅच असेल निश्चितच बिग फाईट मॅच असेल. एका बाजूला शिवप्रेमी शिरगाव त्यांना फाईट करत असताना बघायला मिळतील स्टार 11 शेलारी. हे दोन संघ एकमेकांच्या समोर आपलं नशीब आजमावताना बघायला मिळतील. यानंतरची लढत असेल नाणेफेक केली जाईल निश्चितच या दोन संघादरम्यान. शिवप्रेमी शिरगाव विपक्ष स्टार 11 शेलारी. आमच्या समवेत जोडले जात आहेत आदरणीय संघाचे कर्णधार आहेत स्टार 11 शेलारी संघाचे मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव लिजेंडरी क्रिकेटर आदरणीय कमलाकरजी भोईर ज्यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. त्यांना फाईट करताना निश्चितच शिवप्रेमी शिरगाव या दोन संघादरम्यान बिग फाईट मॅच असेल. आदरणीय प्रकाशजी शेळके साहेब आणि सोमनाथजी गायकवाड साहेब आपण कुठे असाल तर नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. बिग फाईट मॅच असेल निश्चितच. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर भिडताना आपल्याला बघायला मिळतील. शिरगाव विपक्ष शेलारी टेनिस क्रिकेट विश्वामधील दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर झुंजताना आपल्याला बघायला मिळतील. आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. नाणेफेक कक्षामध्ये आपल्या समवेत दोनही संघाचे कर्णधार. नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकली शिरगाव संघानं आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळचं हे सत्र आणि महत्वाची मॅच काय कारण असेल निर्णय घेण्यामागे. आमच्या समोर एक मुरबाड टेनिस क्रिकेट मोठं नाव आहे कमलाकरजी भोईर सर. त्यांना अण्णा म्हणतात. निश्चितच त्यांनी भरपूर खेळाडू घडवले तालुक्यामध्ये आणि खूप मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे. आम्ही एक बाजूने क्षेत्ररक्षण घेतोय कारण की आम्हाला टार्गेट सेट होऊन राहील किती धावा करायचे काय आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच निर्णय तुम्ही घेतलाय सकाळच्या सत्रामध्ये फिल्डिंग करण्याचा, कमी धावांमध्ये रोखायचंय. अण्णांसारखे मातब्बर खेळाडू समोर खेळताना आपल्याला बघायला मिळतील. या वेळेस कुठले गोलंदाज असे आहेत की एक मातब्बर टीम म्हणून आपण सातत्याने त्यांच्याकडे पाहत असतो. चांगले खेळा मित्रांनो आणि यशस्वी व्हा. आपल्या समवेत लिजेंडरी क्रिकेटर आहेत आपले सर्वांचे लाडके अण्णा. अर्थातच त्यांचं सुद्धा एक गोड बाईट आपण निश्चितच घेणार आहोत. सामन्याला सुरुवात होतीये, थोडासा थांबूया. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होता. बिग डिसमिस. बॅट्समन निलेश बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू सो मच निखिल सर. आपल्या समवेत लिजेंडरी क्रिकेटर आहेत अण्णा. अर्थातच या स्पर्धेमध्ये आपण आलात. सर्वप्रथम आपलं स्पर्धेच्या वतीनं आदरणीय सुनीलजी माळी साहेबांच्या वतीनं, नकुलजी भांडे साहेबांच्या वतीनं आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आंबेळेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या वेळेस नाणेफेक हरलात. सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करायची आहे. समोर शिरगाव सारखा संघ आहे. किती धावा जमवण्याचा तुमचा मानस असेल? निश्चितच समोर एक मातब्बर संघ आमच्या समोर आहे. वयाने जरी लहान असले तरी खूप त्यांचा सराव आहे आणि यावर्षी तर चांगलाच त्यांचा परफॉर्मन्स खूपच चांगला आहे. परंतु जास्तीत जास्त 50 प्लस आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. निश्चितच हा सामना फायटिंग सामना होईल याबद्दल काही शंकाच नाही. परंतु सर्वप्रथम मी सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित या भगवा चषकासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेचे जे आयोजक आहेत सुनील माळी, नकुल भांडे, कैलास भांडे आणि सर्व त्यांचे जे एकूण 60 सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ आंबेळे यांनी खूप गेले अनेक वर्षे या स्पर्धा या ठिकाणी होत असतात आणि एक मुरबाड तालुक्यात पहिल्या नंबरची स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते. आणि मी सर्वांनाच या ठिकाणी सुनील माळी क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना आणि ग्रामस्थांना ज्यांनी ही मेहनत घेतली त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद महाराष्ट्र. निश्चितच दोनही संघांना शुभेच्छा देऊया. दमदार प्रहार बघायला मिळतोय. मात्र थोडासा मिस टाइम चोक सीमारेषेवरती झेल टिपण्यात यश मिळालंय आणि दुसरा धक्का बसताना बघायला मिळाला फलंदाज बाद.
जबरदस्त लढत निश्चितच मैदानावरती बिग फाईट मॅच चालू आहे. आंबेळेपाडा विपक्ष कोरावले या संघादरम्यान चाललेलं घमासान जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे जोडला जाईल आपला सर्वांचा लाडका आवाज निखिल जे ठोंबरे सर. धन्यवाद. दोन बॉल मध्ये 2 विकेट आल्यात आणि आता तिसऱ्या बॉलवर जर विकेट आली ना, रफिक गडगे यांच्या वतीनं 333 रुपयाचं प्राइस गोलंदाजासाठी असेल. सचिन प्रकाशजी शेळके साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचे प्राइस आहे जर गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर. चंद्रकांतजी गडगे साहेब यांच्या वतीनं 200, 1000 रुपयाचं प्राइस आहे गोलंदाज जर या बॉलवर विकेट घेत असेल तर. गोलंदाजी मार्कवर आपण सचिनला पाहतोय, ज्या सचिनने पहिल्याच 2 बॉलवर 2 विकेट घेतल्यात आणि स्ट्रायकर एंडवर आता आपल्याला पाहायला मिळेल जितू. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब आणि फलंदाज धावबादच्या रूपाने धावबा. फलंदाज बाद, तिसरा हादरा टीम कोरावलेला. कोरावले संघ 48 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच 3 बॉलवर 3 विकेट गेला. जितूला जिम्मेदार घेऊन खेळावे लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण पाहतोय, अतिशय चांगली कामगिरी करत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळेल. एक धावबादच्या रूपाने आणि 2 विकेट सचिनच्या अकाउंट मध्ये जातील. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल, ब्युटिफुल स्ट्रोक, अप्रतिम फटका, कव्हरला चेंडू, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, दमदार चौका. कराच्या मदतीने जितू आपला अकाउंट आणि संघाचा अकाउंट उघडताना आपल्याला पाहायला मिळतो. 48 धावांचं टार्गेट आहे. भगपा चषकाचा थरार आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरी मॅच आजच्या दिवसातील. इथे शॉर्ट पिच बॉलला डीप फाईन लेगला खेळला, एक पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, पंचांचा दिसून येतोय हा षटकार. पुकार आला त्यानंतर षटकार येतोय. संघाची धावसंख्या वाढते. 3 बाद, 10 धावा धावफलकावर टीम कोरावले 48 चा पाठलाग करत असताना आंबेळेपाडा या संघाच्या विरोधामध्ये. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच ताकदवर फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर वरून चेंडू चेस करतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौका. बॉस या कक्षामध्ये संपर्क करा. आदेश केंबारी.
ब्युटिफुल बॅटिंग जितू धुमाळ. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 3 बॉलवर 3 विकेट गेल्यानंतर अप्रतिम बॅटिंग केल्या. 2 चौकार आलेत, 1 षटकार आला, 14 धावा मात्र वसूल केल्यात. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 24 आणि ते 24 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला आंबेळेपाडा संघ आणि त्यांना फाईट करत असताना कोरावळे संघ. टॉस कोरावळेने जिंकला, क्षेत्ररक्षण केलं, 47 धावा या धावसंख्येवर रोखला आंबेळेपाडा टीमला आणि 48चा पाठला करत असताना खराब सुरुवात झाली, परंतु आता जितू धुमाळ चांगल्या रंगात आले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतात. रवी गडगे यांच्याकडून खूप मोठ्या पारितोषिकांचा वर्षाव होतोय. विकेट हॅट्रिक साठी 333 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी या टीम मध्ये. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, 14 रन, 34 धावांचं टार्गेट आहे. ते 34 धावांचं टार्गेट इथून पुढे चेस होईल का ते देखील पाहायचंय. 24 बॉलचा अजूनही सामना बाकी आहे. आंबेलेपाडा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. 3 संघ आंबेले जे मात्र मैदानामध्ये खेळले. माही 11 असेल, तो संघ क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाला. तदनंतर दत्ता 11 हा संघ देखील मैदानामध्ये खेळला, तो संघ पहिल्या राऊंड मध्ये पराभूत झाला. आणि आता तिसरा संघ जो आंबेळे गावाला बिलॉंग करतोय, तो संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार आहे आंबेळेपाडा. तो आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल, आजच्या दिवसामध्ये उलटफेल करेल का ते देखील आपल्याला पाहायचं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात, शेवटचे 24 बॉल आहेत, 34 धावांची आवश्यकता. भगवा चषकाचा थरार 8व्या दिवसामध्ये ही स्पर्धा येऊन टेपली आहे. तब्बल 64 संघांचा सहभाग आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. गोलंदाजी मार्कवर तयार होतो अर्जुन. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, पॉइंटला चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब, परंतु एका धाब्यापासून रोखू शकत नाहीये. 1 धावा आली आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढल्या, जाऊन पोहोचेल ते आता 15 या धावसंख्येवर. तर स्ट्रायकर एंडवर आपण पाहणार आहोत जितू धुमाळला, ज्या जितूच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. 3 चेंडू फेस केलेत, 4 चेंडू फेस केलेत आणि ते 4 चेंडू फेस करत असताना जितूने आतापर्यंत बनवल्यात त्या 14 धावा. चांगलं क्रिकेट राहिले, 2 चौकार आलेत, 1 षटकार देखील आला. आणि आता गोलंदाजी मार्कवर अर्जुन आहे. अर्जुन इथे ब्रेक थ्रूज मिळून देईल का आंबेळेपाडा या टीमला, ते देखील आपल्याला पाहायचं आहे. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील देखील झालाय जोरदार, परंतु पंचांचा इथे येतोय नकार. उत्साह जास्त, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स इथे कमी पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डॉट. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर अप्रतिम गोलंदाजी अर्जुनची राहिली. या षटकामध्ये रोखून धरलाय जितू धुमाळला. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, कॅच महत्वाची आहे आणि तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न प्रतिम होते, परंतु झेल होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, तोपर्यंत धावा येतील 2. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. यानंतर आपण पाहणार आहोत स्टार 11 शेलारी संघ एका बाजूला आहे आणि त्यांना फाईट करेल ज्यांनी प्रेझेंट केला हा संघ दौलत कुपे आणि तुळशीदास भांडे यांचा शिवप्रेमी शिरगाव. गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्कवर अप्रतिम अशी गोलंदाजी अर्जुनची. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर वसूल केल्या जितू धुमाळने. अर्जुन तयार. इथे टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळलेत. लॉंगापूरून क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये जितू धुमाळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवर. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतात ज्यांना मुरबाड तालुक्यामध्ये मुरबाड एक्सप्रेस म्हणून खूप सारी ओळख आहे, असे आमचे मित्र सागर कापडी ते मात्र स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. 10 क्रिकच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 10 क्रिकचं देखील मनापासून आभार असतील. गोलंदाज तयार. रिवाज खेळलेत. वॉटर स्ट्रोक, ब्रिलियंट टायमिंग, स्ट्रोक ऑफ द डे, ब्युटिफुल स्ट्रोक. जितू धुमाळच्या पॅडमधून येणारा हा षटकार.
वाढत्या जाऊन पोहोचेल ते आता 25 ऑन द बोर्ड. 25 धावा. अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये जितू धुमाळ करतोय. वन मॅन आर्मी मैदानामध्ये लढताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी. 48 टार्गेट चेस असताना पॉवर प्ले मध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलाय बॅट्समन जितू धुमाळने. अर्जुनचा बॉल आडव्या बॅटने फटका इथे सजवला. कॅच इथे होईल का? कॅच ड्रॉप. कॅच सुटली की मॅच सुटली ते देखील पाहावं लागेल. आंबेळेपाडा टीम कडून 2 धावा येतील या बॉलवर आणि 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं होतंय कंप्लीट. 2 षटकांमध्ये धावा आल्या. 13.50 ची सरासरीने 27. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी आवश्यकता असेल ती 21 धावांची. 7 ची सरासरी राखावी लागेल. ऐकूयात सुरेख असं संगीत आमच्या डीजे ऑपरेटर धनुच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. 27 धावा झाल्यात 12 चेंडूंमध्ये. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 21 बनवायच्या टीम कोरावलेला. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये जितूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जितूच्या बॅटमधून धावा देखील येताना पाहायला मिळतात. 2 चौकार आले, 2 षटकार आले, 2 डबल आले. 24 या धावसंख्येवर खेळत असताना जितू धुमाळ आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट कोरावले टीम साठी खेळत असताना. आणि आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणालच्या हातामध्ये चेंडू. कुणाल इथे कमबॅक करून देईल का आपल्या संघासाठी ते देखील आपल्याला पाहायचंय. यानंतर बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. शिरगाव टीम आणि त्यांच्या विरुद्ध शेलारे. एका बाजूला एक्सपिरियन्स भरपूर आहे. दोन्ही संघाकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे. एका बाजूला सचिन चोरग्या आणि दुसऱ्या बाजूला कमलाकर भोईर अण्णा. मॅच खूप चांगला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका. कव्हरला चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 28 या धावसंख्येवर. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा. 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि 17 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता. ऑन द बोर्ड. 48चा पाठलाग करत असताना टीम कोरावळे आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला विचार केला आंबेळेपाडा संघाला या धावा डिफेंड करायच्यात. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 विकेट आल्या. तिथे वर्चस्व होतं परंतु जितू अप्रतिम फलंदाजी करतोय. आणि बॅटने फटका इथे सजवायचा होता. इथे फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाहीये आणि अप्रतिम असा बॉल. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या स्थिर 28 धावा. 20 धावांचं अजूनही टार्गेट आहे. मैदानामध्ये ते चेस होईल का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सातत्यानं चांगली कामगिरी राहिली आहे गोलंदाज कुणालची. 2 बॉल टाकलेत, 1 धाव खरचली. इथे टाकलेला बॉल. सुरेख प्रकारचा फटका. कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या बॉलवर देखील 2 धावा येत आहेत. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. जितू धुमाळ अप्रतिम बॅटिंग करतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या नजदीक देखील घेऊन चाललाय. अतिशय चांगले स्ट्रोक सजवताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या चारी बाजूनी स्ट्रोक खेळलाय जितू धुमाळ. नावाला साजेशी अशी इनिंग मैदानामध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटवर चेंडू येत नाहीये. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाही आणि वर्मा सरांचा इशारा येतोय हा लेग बायचा. लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 31. 31 या धावसंख्येवर 17 धावांची आवश्यकता. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आपण पाहतोय कोरावले टीमच्या समोर. दुसऱ्या बाजूला आंबेळेपाडा टीम इथून कमबॅक करेल का ते देखील पाहायचा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पॅडवर आदळतोय. पंचांकडे जोरदार अपील पाहायला मिळते आणि पंचांचा पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा येतोय. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 32 या धावसंख्येवर धावफलक जो मात्र जाऊन पोहोचला. अजूनही विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न मैदानामध्ये करावे लागतील. 1 विकेट आली. ब्रेक थ्रू झाला तर आंबेळेपाडा संघ इथून कमबॅक करू शकतो. दुसऱ्या बाजूला एक मोठा फटका आला तर या सामन्याच्या विजयाच्या जवळपास जाईल टीम
कोरावळे इथे टाकलेला हा चेंडू बहरदार होता, अप्रतिम होता. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल. 3 षटक संपली. धावफलकावर धावसंख्या आहे 32. शेवटचे 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता टीम कोरावळेला आंबेळेपाड्याच्या विरुद्ध. आतून आता बाहेर येईल. पाहूया या पाण्याचा उपयोग कोणत्या संघाला होतो. 12 चेंडू आहेत 16 धावा. वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील. ऑलरेडी खूप उशीर केला. विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. जितू आपण पाहतोय त्याने खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 12 चेंडू आहेत 16 धावांची आवश्यकता. भगवा चषकाचा थरार आपण मैदानामध्ये पाहतात. अर्जुनच्या हातामध्ये चेंडू झाला. ज्या अर्जुनने पहिल्या षटकामध्ये 13 धावा ज्या मात्र खर्च केले होता तो अर्जुन आता गोलंदाजी मार्कवर आला. गोलंदाजी करण्यासाठी तयार होता. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 32 धावा, 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आहेत. एका बाजूला जितू धुमाळ खूप चांगले बॅटिंग करतोय परंतु त्याला कशा प्रकारची साथ दिली जाईल. मिलिंद आपण पाहतोय स्ट्रायकर एंड 12 बॉल 16 टू विन. वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. तुम्ही त्याचं पालन करणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. अर्जुन स्ट्रायकर एंड वर. मिलिंद 12 चेंडू आणि 16 धावा. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं जो मात्र टाकलाय क्षेत्ररक्षक येतील. एक धाव इथे कंप्लीट होते. लेग बाईकचा इशारा येतोय. पंचांचा एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. 15 धावांची आवश्यकता. विजयासाठी अजून देखील 15 धावांची आवश्यकता. भगवा चषकाचा हा थरार 8व्या दिवसामध्ये आपण जो मात्र पाहतोय. अनेक मातब्बर संघाच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेमध्ये शिरकस्त करताना जे मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर अर्जुन. अर्जुनचा हा बॉल इथे मात्र अप्रतिम राहिलाय. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव येतोय. आंबेळेपाडा संघ कमबॅक करतोय. मैदानामध्ये 10 बॉल आहेत. 10 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. जितूची विकेट महत्वाची आहे टीम कोरावलेसाठी देखील आणि टीम आंबेलेपाडासाठी देखील. कारण या मॅचचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकते. जितूची विकेट तिथे कॅच सोडले 2 आतापर्यंत जितूचे फलंदाजी करत असताना. 10 चेंडू 15 धावा. इथे टाकलेला बॉल तितकाच चांगला फटका जो मात्र खेळलाय. डीप इन विकेटवरून क्षेत्ररक्षक येतील. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न. धोका इथे होऊ शकतो परंतु नकार मिलिंदने शेवटी कळवला. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. 34 या धावसंख्येवर धावफलक आहे. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. टीम कोरावलेला आंबेल्यापाडा या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. भगवा चषकाचं आयोजन 9 दिवस चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा. तब्बल 64 संघांचा सहभाग. सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे यांचं दर्जेदार आयोजन आणि त्यांच्या संपूर्ण सदस्यांनी घेतलेली मेहनत त्यातून उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा. अनेक दात्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य केलंय. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे.
मान्यवरांची सातत्याने मानदेयाळी या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल फटका इथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड क्रिकेट. ज्यावेळेस मोठाले फटके येत नाहीये, सिंगल डबल घेतली जाते. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 36 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 12. एखादा मोठा फटका या बॉलवर येईल का? मिलिंद स्ट्रायकर इनवर. अर्जुनचा बॉल आणि ते फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. झेल महत्वाचा आणि झेल ड्रॉप. जेव्हा जेव्हा हवेमध्ये बॉल गेले तेव्हा तेव्हा मात्र झेल आंबेळेपाडा संघाने सोडलेत आणि हे झेल एवढे महत्वाचे होते की संघाला देखील स्पर्धेच्या या नामांकित क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बाहेर जावं लागेल. प्रत्येक सामना डोवर राहिया. तुम्हाला इथे जिंकावंच लागेल. तुम्हाला इथे हारले तर घरचा रास्ता. 7 चेंडू आता 7 चेंडूंमध्ये 10 धावा. हे समीकरण आपण पाहतोय टीम कोरावलेसाठी. मिलिंदची देखील खूप चांगली फलंदाजी मैदानामध्ये राहिली. जितूला चांगली साथ देतो. पहिला विचार केला आपण मैदानामध्ये निलेशला पाहिलं, तदनंतर पिंकेशला पाहिलं आणि भगवान जे मात्र आपलं अकाउंट ओपन करू शकले नव्हते, परंतु मैदानामध्ये खूप चांगलं क्रिकेट जितू धुमाळचं राहिलं आणि त्याला मिलिंद चांगली साथ देतोय. 7 चेंडू 10 धावा हे समीकरण. इथे टाकलेला बॉल फटका तर इथे चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडू कव्हर करू शकणार नाहीयेत आणि इथे येतोय हा चौकार. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल. 4 धावा आल्या आता 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. डीजे थँक्यू डीजे. चला आंबेळेपाडा क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 6 धावा बनवले जातील की ते 6 धावा डिफेंड केले जातात ते देखील पाहिजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. शेवटच्या षटकामध्ये दिगंबरच्या हातामध्ये चेंडू आहे. दुसऱ्या बाजूला जितू खूप मोठी आक्रमकता जितूने घेतली. पिंकेश त्याला खूप चांगली साथ देतोय. मिलिंद खूप चांगली साथ देतोय. आपण मैदानामध्ये पाहतो. 6 चेंडू आहे. 6 धावांचं लक्ष, 6 धावांचा मान. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर तयार होतील. मैदानामध्ये खूप चांगलं कमबॅक झालं. शेवटच्या 2 चेंडूवर आलेल्या त्या 6 धावा तिथे सुटलेला झेल आणि मैदानामध्ये टीम मध्ये आता जर पाहायला गेलं 6 चेंडू 6 धावा डिपेंड करायच्या. त्या डिपेंड होतील का ते देखील पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. दिगंबरचा पहिलाच बॉल दांडी 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 वाकवली आणि फलंदाज होईल फेल.
वेलकम अमोल या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शिरगावची टीम यानंतर आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल ती स्टार 11 शेलारी या संघाच्या विरोधामध्ये. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये आता 6 धावांची आवश्यकता. बॅट्समन मैदानामध्ये इन झालेत. योगेश, चेतन गीते यांच्याकडून प्राइज येत. प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपये. डॉट बॉलची किंमत वाढली आहे आणि अर्थशास्त्राचा नियम आहे, ज्यावेळेस गोलंदाज तयार होतील. 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल, बॅटची एज आणि चेंडू करतोय सपर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार आणि पंचांचा इशारा येतोय. हा येईल कोरावळे संघासाठी नशिबाचा चौकार. साठी एका धावेची आवश्यकता. 3 चेंडू आहेत. एक कंपल्सरी बनवायची टीम कोरावलेला. एक धाव ही बनवावी लागेल. केलेलं खराब क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे आंबेळेपाडा संघ मात्र संकटामध्ये सापडला. कॅचेस झाले असते मैदानामध्ये चित्र आता वेगळं पाहायला मिळालं असतं. कॅचेस सोडल्यानंतर त्या बॅट्समनने चौकार खेळले आणि चौकार नाही खेळले तर तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर केला. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, चांगला फटका, डिफेन्सिव्ह स्ट्रोक आणि इथे सामना जिंकला टीम कोरावळे. आडलक टीम आंबेळेपाडा. चांगला गेम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चौकार देखील.